तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 15 सॉल्व करणार आहे. द रिलेशन ओबेड बाय परफेक्ट गॅस ड्युरिंग अन ॲडियाबॅटिक प्रोसेस इज PV⁻3/2. तर एक परफेक्ट गॅस दिलेला आहे, म्हणजे आयडियल गॅस दिलेला आहे आणि ते एक ॲडियाबॅटिक प्रोसेसचं इक्वेशन ओबे करतं आहे, जे आहे PV⁻3/2. द इनिशियल टेम्परेचर ऑफ द गॅस इज T. सुरुवातीचं टेम्परेचर T इतकं दिलेलं आहे. वेन द गॅस इज कॉम्प्रेस्ड टू हाफ ऑफ इट्स इनिशियल वॉल्यूम. तर गॅसला आपल्याला कॉम्प्रेस करायचं किती, हाफ ऑफ इट्स इनिशियल वॉल्यूम. द फायनल टेम्परेचर ऑफ द गॅस इज. तर आपल्याला फायनल टेम्परेचर या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे A 2√2T, बी ऑप्शन आहे 4T, सी ऑप्शन आहे √2T आणि डी ऑप्शन आहे 2T. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर ते आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला रिलेशन एक परफेक्ट गॅस दिलेला आहे, जो ॲडियाबॅटिक रिलेशन ओबे करतोय आणि PV⁻3/2 दिलेला आहे तुम्हाला. तर सर्वात पहिले तर आपल्याला PV⁻3/2 इतका दिलेला आहे. ओके, तर ही जी टर्म आहे ही कॉन्स्टंट राहणार आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसनुसार. मग याला जर कम्पेअर केलं PV⁻ काय असतो गॅमा आणि का असणार तर कॉन्स्टंट घेतला. याला जर कम्पेअर केलं तर आपला जो गॅमा आहे तो किती भेटणार तर 3/2, म्हणजे जेव्हा आपल्याला गॅमा भेटलेला आहे. इनिशियल टेम्परेचर T दिलेला आहे आणि हा गॅस आपल्याला कॉम्प्रेस करायचा आहे त्याच्या इनिशियल व्हॉल्यूमच्या हाफ इतका, म्हणजे आपला जो V2 आहे तो किती असणार तर 1/2 दॅट ऑफ द V1 इतका असेल. ठीक आहे, तर आपल्याला त्याचं फायनल टेम्परेचर या ठिकाणी फाईंड करायचं. इनिशियल टेम्परेचर T1 T दिलेला आहे आणि फायनल टेम्परेचर T2 तो नाही दिलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा फाईंड करायचा आहे. ओके, तर टेम्परेचर आणि व्हॉल्यूम याचं रिलेशन आहे आणि गॅमा पण दिलेलं आहे. मग आपण या ठिकाणी रिलेशन यूज करणार फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. T(V⁻1 इज रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय घेतला C. हा जनरल इक्वेशन आहे आणि याला मॉडिफाईड केल्यानंतर इक्वेशन आपल्याला भेटून जातं. म्हणजे याचा अर्थ काय तर आपण लिहू शकतो T1 V1⁻1 इज इक्वल टू T2 V2⁻1. ओके, T1 आपल्याला T इतका दिलेला आहे, V1 जो दिलेला आहे V1 नाही दिलेला आहे, तर त्याला एक काम करत असेल या आणि गॅमाची जी व्हॅल्यू आहे गॅमाची व्हॅल्यू किती येतात 3/2 - 1. बघा इथे गॅमा आपण फाईंड केलेला आहे. आणि T2 जो दिलेला आहे T2 आपल्याला फाईंड करायचा आहे आणि V2 जो आहे V2 दिलेला आहे तुम्हाला किती 1/2 दॅट ऑफ द V1 टाकून द्यायचं 1/2 V1 आणि त्याचा रेशो किती 3/2 - 1. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा भेटेल 1/2. मग T तसंच लिहिणार V1 किती 1/2 इज इक्वल टू T2. या 1/2 जो आहे या 1/2 ची पॉवर किती घेणार 1/2 आणि हा राहिला V1 किती 1/2. V1 1/2 काय आला कॅन्सल. मग आपला T जो आहे तो किती असणार T इज इक्वल टू T2 आणि 1/2 1/2चं परत 1/2 आपल्याला फाईंड करायचं. 1चं काही केलं तर आन्सर 1च येईल आणि या 2चं परत काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं. (1/2चा अर्थ काय स्क्वेअर रूट. आता 2 जो √2 इकडे डिवायडेड आहे, इकडे काय करून घ्या तर मल्टिप्लाय करा. मग आपला T2 जो भेटेल तो किती भेटेल तर √2 टाइम्स दॅट ऑफ द T1 इतका. T1 म्हणजेच आपला किती तर T इतका दिलेला आहे त्याने. ओके, मग आपलं फायनल टेम्परेचर जे असतं ते किती असेल √2 टाइम्स T असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो या क्वेश्चनचं करेक्टली मॅच होत आहे. ऑप्शन C म्हणजेच आपलं किती T2 इज इक्वल टू √2T इतकं.